माझ्या बहिणीच्या निधनानंतर मी माझ्या जिजूंशी लग्न केले होते आणि आता तो माझा नवरा झाला आहे। खरं तर माझ्या जिजूनेच माझ्या बहिणीला मारले हे फक्त मलाच माहीत होते, पण माझ्या बहिणीचा 4 वर्षांचा मुलगा सुमित याचा सांभाळ करण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न माझ्या जिजूंशी लावून दिले। पण त्याच वेळी मी हा निर्णय केला होता की मी माझ्या नवऱ्याला मारून माझ्या बहिणीचा बदला नक्की घेईन। मी माझ्या नवऱ्याचा खूप तिरस्कार करत होते। माझे लग्न जबरदस्तीने झाले होते आणि मी या घरात फक्त अश्रू ढाळण्यासाठीच आले होते। माझ्या जिजूंच्या घरात पैशांची काहीच कमतरता नव्हती। त्यांच्याकडे एक कार, बंगला सर्व काही होते। म्हणूनच माझ्या आई-वडिलांनी कोणताही विचार न करता दीदीच्या मृत्यूनंतर माझे लग्न माझ्या जिजूंशी लावून दिले। पण माझी दिवंगत बहीण मला नेहमी माझ्या जिजूच्या विषयी सांगत असायची की माझा नवरा बंद खोलीत माझा कसा छळ करतो, तो माणसातून राक्षस कसा बनतो, पण तो लोकांसमोर इतका चांगला वागत असे की तो इतका क्रूर कृत्य करत असेल असे कोणालाही पटणार नाही। माझ्या बहिणीने मला आधीच सांगितले होते की तिचा नवरा तिला मारण्याचा बेत आखत होता, पण तिने मला ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची शपथ दिली होती आणि मी स्वतः सर्व काही हाताळीन असेही सांगितले होते। मग एके दिवशी माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितले की माझ्या जिजू महेशने सुमितला त्याच्या आजीजवळ सोडून माझ्या बहिणीसोबत डोंगराळ भागात जाण्याचा प्लॅन केला होता। तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले। माझी बहीण पण मला खूप अस्वस्थ दिसत होती। मी माझ्या बहिणीला फोन करून प्रत्येक वेळी तिची काळजी घेत होती, पण ती मला खूप घाबरलेलीच वाटत होती। आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बातमी मिळाली की माझी बहीण आणि माझ्या जिजूंचा खूप मोठा अपघात झाला आहे। माझ्या जिजूंच्या बोलण्याने आमच्या संवेदना उडाल्या होत्या। त्याने सांगितले की अपघातात माझी बहीण डोंगरावरून खाली पडली। तिचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। आम्ही वाईटरित्या रडायला लागलो। माझे हृदय दुखाने फुटले होते। माझी लाडकी बहीण मला कायमची सोडून गेली होती आणि नशिबाचा खेळ बघा की तिला शेवटचं बघायलाही मिळालं नाही। मला वाटायचं की ती डोंगरात एकटीच पडली असावी आणि आपण घरात आनंदाने बसलो आहोत। तेव्हा माझा जिजू परत आला तेव्हा आम्ही पाहिले की त्यालाही काही जखमा होत्या। मग मला आठवले की निघताना माझी बहीण आनंदी होण्याऐवजी काळजीत होती आणि ती मला सांगत होती की वर्षा, मला काही झाले तर तू माझ्या सुमितची काळजी घे आणि कधीही त्याला एकटे सोडू नको। आता मला माझ्या जिजूंवर संशय येऊ लागला होता, कारण या अपघातात महेशला किरकोळ दुखापत झाली आणि माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला। हे कसे शक्य आहे? माझे मन हे मानायला अजिबात तयार नव्हते। नक्कीच महेशनेच माझ्या बहिणीचा खून केला असावा। माझ्या कुटुंबियांनी महेशचे सांत्वन केले, पण त्याची चौकशी केली नाही। जेव्हा परिसरातील लोकांनी आणि काही नातेवाईकांनी माझ्या आई-वडिलांना दीदीविषयी विचारले, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी त्यांना तेच सांगितले जे माझ्या जिजूने महेशने सांगितले होते। मला आश्चर्य वाटले की माझ्याशिवाय कुणालाच वाटत नाहीये की हा अपघात त्या दोघांचा झाला होता, तर त्याच्यात फक्त माझ्या बहिणीचाच मृत्यू कसा झाला। माझ्या बहिणीला मारण्याचा हा सुनियोजित कट होता असे मला वाटत होते। नाहीतर पूर्वी प्रत्येक वेळी माझी बहीण आणि जिजू सुमितला सोबत घेऊन फिरायला जायचे, पण यावेळी ते सुमितला त्याच्या आजीकडे आधीच सोडून गेले होते। मी जेव्हा माझ्या आई-वडिलांना जिजूंविषयीची माझी शंका बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी माझ्यावरच रागाने ओरडायला सुरुवात केली आणि म्हणाले की तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा तुला खूप मोठा धक्का बसला आहे, त्यामुळेच इकडच्या तिकडच्या गोष्टी तुझ्या मनात येऊ लागल्या आहेत आणि तू तुझ्या देवासारख्या सभ्य जिजूला दोष देत आहेस। मी माझ्या घरच्यांसमोर शांत बसले होते, पण जेव्हा माझा जिजू महेश आमच्या घरी आला तेव्हा संधी पाहून मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला प्रश्न विचारला की अपघात तर तुम्हा दोघांचाच झाला होता, मग तुम्हाला इतक्या कमी जखमा कशा झाल्या? माझे असे बोलणे ऐकून तो थक्कच झाला आणि मग तो माझ्यापासून नजर चोरू लागला। तेव्हा मी त्याला म्हणाले की तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही, कारण माझ्या बहिणीने जाण्यापूर्वी मला संपूर्ण हकीकत सांगितली होती। माझे बोलणे ऐकून महेशच्या चेहऱ्यावर आलेले हावभाव काहीसे त्रासदायक झाले होते, हे मी ओळखले होते। तेव्हा महेश मला सावधपणे म्हणाला की तुला सर्व हकीकत माहीत असेल तर ते अजूनच चांगलं आहे, पण खरं काय आहे ते मी कोणाला सांगणार नाही, म्हणून तू गप्प बस आणि मला प्रश्न विचारू नकोस।
महेशचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. आता त्याने आमच्या घरी येणेही बंद केले होते, पण काही दिवसांनी ते सुमितलाही आमच्याकडून घेऊन गेले होते. माझ्या बहिणीच्या मृत्यूने आमच्या घरातील सर्वांचा संयम तुटला होता. महेशचे ते बोलणे ऐकून मला आणखीनच त्रास होत होता, कारण त्याने माझ्यासमोर आपला गुन्हा मान्य केला होता. पण त्यावेळी कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही असेही तो म्हणाला होता. आणि त्याचे म्हणणे बरोबरच होते, कारण घरातील कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि महेशवर सर्वांचा आंधळा विश्वास होता. पण या सर्वांची हद्दर तर तेव्हा झाली जेव्हा माझ्या आई वडिलांनी माझं लग्न माझ्या जिजूंसोबत करायचं ठरवलं. या गोष्टीचा मला खूप राग आला होता, कारण ज्याच्याशी माझे आई वडील माझे लग्न करण्याचा विचार करत होते तो माझ्या बहिणीचा खरा खुनी होता आणि त्याच्यासोबत माझ्या बहिणीने तिचं संपूर्ण आयुष्य रडत घालवलं होतं आणि अशा व्यक्तीसोबत मी कधीच राहू शकत नव्हते. आणि माझ्या बहिणीने मला हेही सांगितलं होते की महेशला एक विचित्र आजार आहे, त्यामुळे महेशशी लग्न करणे ही माझ्यासाठी एक परीक्षाच होती. पण माझा 4 वर्षांचा लहान भाचा आता आजारी होता आणि त्याला आईची खरंच खूप गरज होती. त्यामुळे माझ्या आईवडिलांना वाटले की सुमितला आईचे प्रेम फक्त मीच देऊ शकते, म्हणून मी महेशसोबत लग्न करावं अशी माझ्या आईवडिलांची इच्छा होती. मी माझ्या पालकांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मी ते राहूनही सुमितला सांभाळू शकते, पण महेश सुमितला स्वतःपासून दूर ठेवायला तयारच नव्हता. माझ्यावर दबाव टाकून माझ्या घरच्यांनी महेशसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी तिथून निघून महेशच्या आलिशान घरात पोहोचले. मला भीती वाटत होती की माझे आयुष्य माझ्या बहिणीसारखे होईल आणि माझा शेवट देखील माझ्या बहिणीसारखा वेदनादायकच होईल. महेशची हकीकत माहीत नसल्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांनी आधीच एक मुलगी गमावली होती आणि आता दुसरी मुलगीही दिली होती. मी वधू होऊन महेशच्या खोलीत बसून रडत होते. मला आईच्या रूपात बघून सुमितला खूप आनंद झाला आणि याच आनंदात तो माझ्याजवळच झोपला. महेश खोलीत शिरला तेव्हा त्याला सुमित माझ्याजवळ झोपलेला दिसला. तो सुमितजवळ येऊन थोडा वेळ सुमितच्या डोक्यावर हात फिरवत राहिला. मग तो सुमितला जवळ घेऊन झोपी गेला. माझे हृदय भीतीने धडधडत होते आणि इथून पळून जाऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणी लपावे जिथे जिजूंची नजर माझ्यावर कधीच पडू शकत नाही असे मला वाटत होते. भीतीसोबतच महेश माझ्या बहिणीचा खुनी असल्याने मला त्याच्याबद्दल तीव्र तिरस्कारही वाटत होता. माझ्या मनात पुन्हा पुन्हा हाच प्रश्न येत होता की मी त्याला माझा नवरा म्हणून कसा स्वीकारू शकेन. पण माझी मजबुरी होती की आता मला सुमितसाठी इथेच राहायचे होते, कारण माझ्या आईने मला समजावून पाठवले होते की जर मी माझ्या पतीची आज्ञा पाळली नाही किंवा त्यांचा आदर केला नाही तर ते माझ्याशी सगळी नाते तोडून घेतील. तसेच माझ्या बहिणीनेही मरण्यापूर्वी माझ्याकडून वचन घेतले होते की तिला काहीही झाले तर तू सुमितची काळजी घेशील आणि मी माझ्या बहिणीसाठी काहीही करायला तयार होते. पण दुसरीकडे महेशने माझ्या बहिणीला ज्या पद्धतीने मारले होते त्या प्रकारे मी पण ठरवले होते की मी माझ्या बहिणीचा बदला नक्कीच घेईन. महेश खोलीत आले तेव्हा त्याच्या उपस्थितीने माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. त्यावेळी मी देवाला एकच प्रार्थना करत होते की देवा, महेशला माझ्याजवळ नको येऊ देऊ, जेणेकरून मला स्वतःला नकाराच्या वेदनांना सामोरे जाऊ लागू नये. माझ्या बहिणीने मला सांगितले होते की तिच्या नवऱ्याला गंभीर आजार असल्याचे निदान झाले आहे आणि त्यामुळे तो माझ्याजवळ येत नाही. माझ्या बहिणीची आठवण येताच मी रडू लागले. मला रडताना पाहून महेश म्हणाला की काळजी करू नकोस, मी तुझी खूप काळजी घेईन आणि तुझे सर्व हक्क पूर्ण करेन. मला त्या बदल्यात फक्त एवढंच हवं आहे की तू सुमितला आईचं प्रेम दे, त्याची चांगली आई बन, म्हणजे माझ्या मुलाला आईची कमतरता भासू नये. यावर काही न बोलता मी फक्त माझ्या नवऱ्याकडे बघत होते. खरं तर मला असे बोलायचे होते की या माणसाला मुलाची इतकीच काळजी होती तर त्याने आपल्या पत्नीला का मारले, एका निष्पाप मुलाकडून त्याच्या आईला का हिसकावले. पण मी महेशला काहीच बोलू शकत नव्हते, कारण ती व्यक्ती त्याच्या खऱ्या रूपात यावी असे मला वाटत नव्हते. मला वाटले की मी खूप हुशारीने माझ्या बहिणीचा बदला घेईन. मी शांतपणे मान खाली घालून तिथून निघू लागले तेव्हा मी निघण्यापूर्वी महेशने माझा हात धरला आणि मला त्याच्याकडे ओढले. मी त्याच्या मजबूत बाहूंमध्ये रडत राहिले. मी त्याच्या हातातून बाहेर पडण्याचा लाखो वेळा प्रयत्न केला, पण त्याच्या हातांचा घेर खूप घट्ट होता
आणि मग मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. दुसऱ्या दिवशी माझे आई वडील मला भेटायला आले आणि आईने मला विचारले, सर्व काही ठीक आहे ना? कारण मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते, म्हणून माझ्या घरच्यांना काळजी वाटत होती. आईच्या प्रश्नावर मी काही न बोलता फक्त हो मध्ये मान हलवली. मला राहून राहून काल रात्रीची आठवण येत होती आणि माझं मन गोंधळून जात होतं. मी महेशला बघत होते, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बहिणीचे म्हणणे चुकीचे सिद्ध झाले होते. कारण महेश पूर्णपणे बरा होता, त्याला कोणताही आजार नव्हता आणि तो माझ्यासोबतही चांगलंच वागत होता. मग माझ्या मनात विचार आला की इथे नाही पण हनीमूनला गेल्यावर तो माझ्यासोबत काय दृष्टपणा करेल माहीत नाही. पण हनीमूनला महेशने मनमोहक पद्धतीने आपले प्रेम व्यक्त केले होते याचे मला आश्चर्य वाटले. पण मी विचार करत होते की कदाचित महेशचे हे वागणं फक्त दिखाव्यासाठीच असेल. काही केल्या माझं मन महेशवर आता विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मी लवकरच घरातल्या कामाची आणि सुमितची जबाबदारी सांभाळली होती. आता सुमितही आईच्या दुःखातून थोडासा सावरला होता आणि माझ्या अवतीभोवती फिरत होता. मी सुमितची प्रत्येक प्रकारे काळजी घेत होती. माझ्या आणि महेशच्या लग्नाला 2 महिने उलटून गेले होते, पण या दिवसात महेश माझ्याकडे सारखं टक लावून बघत असे आणि आता मला त्याचं असं बघणं त्रास देत होतं. त्यामुळे एके दिवशी मी कंटाळले आणि त्याला विचारले की तू सतत माझ्याकडे असं का बघत असतोस? तेव्हा महेश मला म्हणाला की मला बघायचे आहे की तू खरंच चांगली आहेस की एक दिवस तू पण तुझ्या बहिणीसारखी होशील. महेशच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. मी माझ्या बहिणीसारखी होईल असे महेश का म्हणाला? शेवटी माझी बहीण कशी होती? त्याच्या बोलण्याने माझा गोंधळ उडाला. जसजसा वेळ जात होता तसतशी मी अधिकाधिक गोंधळात पडत होते. एके दिवशी सुमितला खूप ताप आला. महेश त्यावेळी घरी नव्हता. दिवसभर मी सुमितची काळजी घेत राहिले आणि त्याला काहीतरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काहीच खात नव्हता. संध्याकाळी कंटाळा आल्याने मी त्याला झोपवले आणि त्याच्यासाठी सूप बनवायला किचनमध्ये गेले आणि तेवढ्यात माझा नवरा महेश आला. तो आल्याबरोबर नेहमीप्रमाणे सुमित जवळ गेला आणि सुमितची अवस्था पाहून तो घाबरला आणि लगेच त्याला उचलून दवाखान्यात घेऊन गेला. मी स्वयंपाकघरात होते. बाहेर येऊन पाहिलं तर सुमित गायब होता. तेव्हा एका नोकराने मला सांगितले की मालकाने सुमितला दवाखान्यात नेले आहे. मी रात्री जेवण बनवले आणि महेश आणि सुमितची वाट पाहू लागले. रात्री सुमितच्या प्रकृती सुधारणा झाल्यावर महेशने त्याला घरी आणले. त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की मी तुझी प्रत्येक गरज पूर्ण करतो. तुला जे हवे आहे ते मला सांग, मी आणून देईन. पण मी तुला हात जोडून विनंती करतो की सुमितच्या विषयी निष्काळजीपणा करू नको, नाहीतर ते तुझ्यासाठी चांगले राहणार नाही. महेशच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. त्यांच्याबद्दल मनात द्वेषाची भावना पहिल्यांदाच मला जाणवली. मी माझा राग व्यक्त करत त्याला म्हणाले की जर मुलाची एवढीच काळजी होती तर मग त्याला आईपासून दूर का केले? महेशने माझ्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही आणि खोली सोडली. माझे मन खूप रडत होते. आज मला माझ्या बहिणीची खूप आठवण येऊ लागली, जी सतत तिच्या मुलामध्ये व्यस्त होती. पण तरीही सुमित तिच्यापासून दूर का राहायचा ते कळत नाही. मला आज समजत होतं की असं का झालं, कारण त्याचे वडील त्याच्या मनात द्वेष निर्माण करायचे आणि आपली जबाबदारी पार पाडून फक्त सुमितची काळजी आहे, बाकी कोणाची नाही हे व्यक्त करायचे. मी पूर्ण दिवस सुमितसोबत घालवला होता आणि तरीही महेश असं बोलला की जसे मला सुमितची पर्वाच नाही, फक्त त्यालाच सुमितची काळजी आहे. त्या दिवसानंतर मी महेशची आणि सुमितची पूर्ण काळजी घेत होती, पण मी महेशच्या खोलीत जात नव्हती आणि मी त्याच्याशी बोलणेही बंद केले होते. या गोष्टीचा महेशवर इतका परिणाम झाला की तो एक दिवस माझ्याकडे आला आणि म्हणाला, वर्षा, मला तुला कुठेतरी न्यायचे आहे. यावर मी महेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले, पण तो मला तयार व्हायला सांगून सुमितकडे गेला. मी नुकतीच तयारी करत होते, तो सुमित आला आणि माझ्या गळ्यात हात घालून म्हणाला, मम्मा कुठे चालली आहेस? तेव्हा माझ्या नवऱ्याने महेशने सुमितला जे सांगितले ते ऐकून मला धक्का बसला. तो म्हणाला की मी तुझ्या मम्माला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. सुमित तिथून निघून गेल्यावर मी महेशला विचारले की मी एकदम बरी आहे, मग मला डॉक्टरकडे का घेऊन जायचे आहे? यावर महेश म्हणाला की मी हे फक्त सुमितच्या मनोरंजनासाठी बोललो होतो. खरं तर आपण जिथे जात आहोत तिथे मुलं जाऊ शकत नाहीत. असे म्हणत महेश सुमितला त्याच्या आजीच्या घरी घेऊन गेला.
महेशच्या या वागण्याने मला त्याची खूप भीती वाटत होती, कारण महेश माझ्या बहिणीला असेच एकटे घेऊन गेला होता आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. मी घाबरले होते, पण माझ्या पतीने मला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि त्याच्यासोबत नेले. मला वाटले की जर माझ्या पतीने मला मारण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला माझ्या जीवाची भीक मागणार नाही, तर त्याच्याशी लढून माझ्या बहिणीचा बदला घेईन. माझे पती मला डोंगराळ भागात घेऊन गेले. मला वाटले की माझा नवरा आता माझ्यापासून कंटाळला आहे, म्हणून आता त्याला माझ्यापासून मुक्ती मिळवून घ्यायची आहे. एका ठिकाणी पोहोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि मला गाडीतून उतरायला सांगितले. मी शांतपणे गाडीतून बाहेर उतरले आणि येणाऱ्या परिस्थितीसाठी स्वतःला तयार करत होते. मग तो मला घेऊन गल्लीत पुढे जात राहिला. मी घाबरून माझ्या पतीसोबत चालत होते आणि मग तो एका छोट्या घरासमोर थांबला आणि त्या घराचा दरवाजा ठोठावू लागला. एक तरुण मुलगा घरातून बाहेर आला तेव्हा मी नवऱ्याकडे आश्चर्याने पाहत होते. माझ्या नवऱ्याला असे अचानक पाहून तो मुलगा अस्वस्थ झाला. माझ्या पतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, माझा हात धरला आणि मला घरात नेले. त्याच्या समोरच्या कॉटवर एक स्त्री झोपली होती. महेशने आवाज दिल्यावर तिने मागे वळून पाहिले तर मला माझ्या डोक्यावर डोंगर कोसळल्यासारखेच वाटले, कारण ती दुसरी कोणी नसून माझी बहीण होती. मला समोर पाहून माझी बहीणही घाबरली. तेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलेली हकीकत ऐकून माझे भानच हरपले. माझ्या नवऱ्याने सांगितले की मी राहुल या मुलाला माझ्या घरी डील वगैरे आणण्यासाठी ठेवले होते, पण काही दिवसांनी मला कळले की तुझी बहीण या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि ते दोघेही माझ्या पाठीमागे चाळे करत आहेत. ते मला फसवत होते आणि आता त्या दोघांना लग्न करायचे होते आणि तुझी बहीण देखील सुमितपासून दूर गेली होती. तिला त्याची अजिबात काळजी नव्हती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर सुमितला शिवीगाळ करून मारायची तिला सवय झाली होती आणि जेव्हा सुमितला आईचे प्रेम मिळाले नाही तेव्हा तो आईपासून दूर राहू लागला. तुझी बहीण मला म्हणायची की माझं तुझ्यावर प्रेम नाही, मग मी इथे का राहू? खरे तर तुझ्या बहिणीने मला घटस्फोट देण्यास सांगितले होते. तेव्हा मी तिला खूप समजावले की आपल्याला एक मुलगा आहे, त्याचा तरी विचार कर, तो तुझ्याशिवाय कसा जगेल? तेव्हा तुझी बहीण मला म्हणाली की तो तुमचाही मुलगा आहे आणि त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. मला माझे आयुष्य स्वतःहून जगायचे आहे. सुमितच्या निमित्ताने मला तुझ्या बहिणीला योग्य मार्गावर आणायचं होतं, पण तुझ्या बहिणीने शपथ घेतली होती की मला घटस्फोट देऊन राहुलशी लग्न करायचं. एकदा मी घरी आलो तेव्हा मला ती सुमितला मारताना दिसली. मला खूप राग आला आणि रागाच्या भरात मी तिला मारले, पण नंतर मी याबद्दल माफीही मागितली. पण एके दिवशी मला तुझ्या बहिणीचा तीव्र तिरस्कार वाटला. तिची किळस वाटू लागली होती, कारण त्या दिवशी मी ऑफिसमधून परत आल्यावर मी तिला राहुलच्या मिठ्ठीत पाहिलं. असा कोण असेल जो आपल्या बायकोला परपुरुषाच्या कुशीत पाहून डोळे मिटून घेईल? हे मी तुझ्या आईवडिलांनाही सांगितले होते, पण ते म्हणाले की अशी मुलगी आमच्यासाठी मेली आहे. आता तुम्हाला तिच्यासोबत काय हवे ते करा. मी तुझ्या बहिणीला सर्व प्रकारे समजावले होते, पण आता माझी सहन करण्याची सीमा संपली होती. जिचं माझ्यावर प्रेमच नव्हतं अशा बायकोला ठेवून मी काय करणार होतो? मग मी तिला तिच्या प्रियकराकडे पाठवून ती मृत झाल्याचे कळवले आहे. वास्तव काय आहे ते तुझ्या आईवडिलांना माहीत आहे आणि म्हणूनच त्यांनी माझं तुझ्याशी लग्न केलं आणि तू माझ्याशी असं काही करणार नाहीस अशी ग्वाही दिली. सत्य ऐकून मी माझ्या बहिणीकडे पाहू लागले तेव्हा ती शरमेने मान खाली घालून उभी होती. त्यावेळेस मी माझ्या नवऱ्याबद्दल जो विचार करत होती त्या विचारांची मला लाज वाटू लागली. खरं तर माझी बहीण माझ्याशी किती खोटं बोलली होती. तिने तिच्या नवऱ्याची किती बदनामी केली होती आणि मी सुद्धा माझ्या बहिणीसाठी माझ्या नवऱ्याला मारायला निघाले होते. मी माझ्या महान पतीला भरलेल्या डोळ्यांनी पाहिले, ज्यांनी आजपर्यंत माझ्या बहिणीची वास्तविकता जगातील लोकांना सांगितली नाही. जर त्यांनी जगातील लोकांना सत्य सांगितले असते तर माझ्या आईवडिलांचा मान सन्मान मातीत मिसळला असता. त्यांनी मला प्रेम आणि आदरही दिला होता. मी माझ्या बहिणीला सांगितले की आज तू माझ्यासाठी खरोखरच मेली आहेस. माझ्या बहिणीला खूप लाज वाटली. ती माझी आणि माझ्या नवऱ्याची माफी मागत होती, पण आम्ही दोघंही काहीच उत्तर न देता आमच्या घरी परतलो. सत्यता समजल्यानंतर मी माझे पती आणि माझे मूल सुमित यांच्यासोबत आनंदाने राहू लागले. मी माझ्या नवऱ्याची माफी मागितली की मला वाटायचे की तू माझ्या बहिणीचा खुनी आहेस. माझ्या पतीनेही मला माफ केले.
पण माझ्याकडून वचन घेतले की मी त्याच्याशी कधीही विश्वासघात करणार नाही. मी त्याला माझ्या निष्ठेची खात्री दिली, कारण प्रत्येक स्त्री सारखी नसते. माझ्या बहिणीने आई होऊनही मुलाला सोडले होते आणि मी सुमितला जन्म दिला नाही तरीही त्याला आईचे प्रेम दिले. आणि आज मी माझ्या पतीसोबत आनंदित जीवन जगत आहे. माझा नवरा माझ्यावर मनापासून प्रेम करतो. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.